नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये या दिवशी क्रेडिट होणारे स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागले आहे। जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे। चला तर कधीपर्यंत लाडक्या बहिणींना 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहे, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मी अशाच गव्हर्नमेंट अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्यापर्यंतचे हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला बरोबर 1 वर्ष झालेलं आहे। 29 जून 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री जेव्हा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दादा होते तर तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनाउन्समेंट केली होती। त्याच याच्यावर स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा आज एक्सवर काही ट्विट केलेलं आहे। ते म्हणजे एक वर्ष महिला सक्षमीकरणाचे, 1 वर्ष सामाजिक बदलाचे आणि 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे। दिनांक 29 जून 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे। आज या योजनेची वर्षपूर्ती होत आहे। या 1 वर्षात मी महाराष्ट्र गावोगावी गेले, अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला। या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे याची जाणीव झाली। कोणी या रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्मान निधीतून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येत मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे। या सर्व यशोगाथा ऐकताना नेहमीच उरू अभिमानाने भरून येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची, महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावोगावी घरोघरी नेण्याची संधी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली, ही आमच्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे। मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज जेव्हा तिन्ही उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स करत होते, सध्या राज्यात मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तर तो गरम आहे। कारण राज्य सरकारने एक जी आर पारित केला होता ज्यात 3री भाषा ही हिंदीला सक्ती करण्यात आली होती, तर तो जी आर आज राज्य सरकारने रद्द केलेला आहे। आताच आज संध्याकाळीच ती प्रेस कॉन्फरन्स राज्य सरकारची पार पडली असून त्यात तो जी आर राज्य सरकारने रद्द केलेला आहे। कारण मराठी भाषेचा जो मुद्दा होता तो राज्यात खूप जोमाने उठत होता, याच कारणाने राज्य सरकारने तो जी आर रद्द केला आहे। मित्रांनो, तर तेव्हाच त्यांना जेव्हा पत्रकाराने विचारले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता जूनचा हप्ता कधी येणार आहे, तर तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी रिप्लाय दिलेला आहे। तुम्ही स्वतः पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे। आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। तर बघा, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे काय म्हणताय की आम्ही जून महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना डीबीटीला 3600 कोटी रुपये दिलेले आहेत। मित्रांनो, तर येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसात लाडक्या बहिणींना त्यांचा जूनचा हप्ता अकाउंटवर क्रेडिट होताना दिसून येईल। साधारण 1 ते 2 जुलैपर्यंत तुम्हाला जूनचा हप्ता तुमच्या अकाउंटवर येणार आहे। मित्रांनो, तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट ही राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।